आजचा जो बायोडाटा आहे तो कमी शिक्षण असलेल्या आणि जास्त वय झालेल्या मुलीचा आहे. मुलगी ही 96 कोळी मराठा कास्टमधील आहे. यांच्या अपेक्षा सुद्धा साधारण आहेत. मुलगी ही साधारण कुटुंबातली आहे. लाखात एक असा हा बायोडाटा आहे. कारण या वयोगटामध्ये कमी शिकलेल्या मुलीचा बायोडाटा मिळणं आणि तेही साधारण अपेक्षा असणाऱ्या ही खरोखर एक अतिशय मोठी गोष्ट आहे. त्यामुळे विनंती आहे, कृपया व्हिडिओ अतिशय बारकाईने आहे, कारण तुमचा कोणताही मित्र जर काही अपेक्षित बघत असेल, त्याचाही काही कारणामुळे लग्नासाठी विलंब झाला असेल, तर आत्ताच त्याला हा व्हिडिओ शेअर करा. कारण असे बायोडाटा सारखे सारखे अजिबात येत नाहीत. फोन करताना कृपया सकाळी 10 ते 5 या वेळेमध्येच फोन करा. आणि तुम्ही जर का अपेक्षित बघत असाल तर आपल्या विवाह केंद्रामध्ये नाव नोंदणीची माहिती घ्या. तुम्हाला जर का माहिती योग्य वाटली तर आजच आपल्या विवाह केंद्रामध्ये नाव नोंदणी करा. तुम्हाला जर का थेट मला भेटायचं असेल तर आपलं पुणे आणि सातारा या 2 ठिकाणी ऑफिस आहेत. मी कधी कोणत्या ऑफिसला अवेलेबल आहे त्याची माहिती तुम्हाला आपल्या ऑफिसमधून फोनवरून मिळून जाईल. तुम्ही थेट मला सुद्धा भेटू शकता. तुम्ही मला भेटल्यानंतर मी या मुलीकडच्या सोबत तुमचा फोनवरून सुद्धा संपर्क तुमचा करून देईन. त्यामुळे व्हिडिओला आपण सुरुवात करूयात. मुलीचे जन्मवर्ष आहे 1983. शिक्षण मुलीचं 9वी झालेलं आहे. मुलीच्या कुटुंबात आई वडील बहीण भाऊ असं त्यांचा परिवार आहे. मुलीच्या बहिणीचं लग्न झालेलं आहे आणि मूळ हे नाशिक जिल्ह्यातले रहिवासी आहेत. मुलगी 96 कोळी मराठा कास्टमधील आहे. यांची फॅमिली कंडिशन सुद्धा साधारण आहे. एक मध्यमवर्गीय कुटुंबातली मुलगी आहे. त्यांच्या लग्नासाठी काही ना काही कारणामुळे विलंब झालेला आहे. ते कारण त्यांनी मला फोनवरून सांगितलेली आहेत. प्रत्यक्ष तुम्हाला भेटल्यानंतर मी सुद्धा ते कारण सांगू शकतो. मुलीला कुठलाही आजार नाहीये. मुलीचा प्रथम हा विवाह आहे. त्यामुळे त्यांची अपेक्षा आहे की त्यांना सुद्धा मुलगा लग्नासाठी प्रथम हवा आहे. मुलाचं शिक्षण 12वी किंवा त्यापेक्षा जास्त मुलाचं शिक्षण झालेलं असावं. मुलगा हा प्रायव्हेट नोकरी करत असेल तरी त्यांना चालेल, किंवा एखादा मुलगा जर का चांगला व्यवसाय करतोय, व्यवसाय सेटल आहे, असंही त्यांना चालेल. मुलाला शेती असली नसली तरीही त्यांना चालत आहे. थोडीफार मुलाची काही ना काहीतरी प्रॉपर्टी असावी. एक त्यांनी सांगताना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की त्यांचा फॅमिलीचा घर खर्च भागावा एवढा तरी मुलगा तो कमवणारा असावा. मुलगा स्वभावाने चांगला असावा. मुलाच्या घरातली माणसं स्वभावाने चांगली असावीत आणि मुलगा हा नाशिक जिल्हा किंवा पुणे जिल्ह्यामधील मुलगा हा सेटल असावा. मुलगा हा सिटीमध्ये, ग्रामीण भागामध्ये किंवा तालुका ठिकाणी जरी मुलगा सेटल असेल, असंही स्थळ त्यांना चालेल. त्यामुळे अतिशय साधारण अपेक्षा असणारं स्थळ आहे. या वयोगटामध्ये एवढ्या कमी शिक्षण झालेल्या मुलींची स्थळं अतिशय तुरळक प्रमाणात आहेत. त्यामुळे खरोखर एक चालून आलेली एक सुवर्ण संधी आहे. ज्या मुलांची लग्न काही ना काहीतरी कारणामुळे विलंब झालेला असेल, त्यामुळे तुमचा कोणताही मित्र जर का पुणे किंवा नाशिक जिल्ह्यातील असेल, तर आठवणीने त्याला हा व्हिडिओ शेअर करा आणि त्याचं लग्न जुळण्यासाठी सहकार्य करा. त्यामुळे ज्या मुलांची लग्न काही ना काहीतरी कारणामुळे रखडलेली असतील, विलंब झाला असेल, प्रत्येकाचं काही ना काहीतरी वेगवेगळं कारण असतं लग्न विलंब होण्यासाठी. आज समाजामध्ये मुलींची शिक्षण खूप चांगल्या प्रमाणात झालेली आहेत आणि ज्या मुलींची शिक्षण कमी झालेली होती त्या मुलींची लग्न लवकर झालेली आहेत. मुलींची लग्न राहिलीत ते म्हणजे मुली शिक्षण पुढे कंटिन्यू करत राहिल्या, मुली करिअर पुढे कंटिन्यू करत राहिल्या. अशाच मुलींची मोस्टली लग्न ही राहिलेली आहेत. अपेक्षांमुळे काही मुलींची लग्न राहिलेली आहेत. त्यांना त्यांच्या मनासारखा जोडीदार न मिळाल्यामुळे काही मुलींची लग्न ही विलंब झालेली आहेत. तर प्रत्येकाची कारणं वेगवेगळी असतात. तशीच मुलांचीही कारणं वेगळी आहेत. काही मुलांवरती घरातल्या जबाबदाऱ्या लवकर पडल्या, काहीतरी घरामध्ये आजारपण होती. त्यामुळे प्रत्येकाची विविध वेगवेगळी कारणं आहेत लग्नासाठी विलंब होण्यासाठी. कोणाच्या बहिणीचं लग्न झालेलं नव्हतं, बहिणीचं लग्न उशिरा झालं, भावाचं लग्न उशिरा झालं. त्यामुळे या मुलांची लग्न होण्यासाठी सुद्धा उशीर झालेला आहे. प्रत्येकाची वेगवेगळी कारणं आहेत लग्नासाठी उशीर होण्यासाठी. त्यामुळे आपण त्या कारणांचा कृपया आदर करावा. आपण त्या कारणांची चेष्टा-मस्करी करू नये. आज गावागावात प्रत्येक 20-20, 30-30, 40-40, 50-50 मुलं आहेत की ज्यांची लग्न आज राहिलेली आहेत. कारण मुलींच्या अपेक्षा आहेत की शक्यतो त्यांना शहरी भागामध्ये राहणारा मुलगा असावा. त्यामुळे गावातल्या मुलांसाठी सुद्धा एक चांगलं स्थळ आहे. नाशिक जिल्हा आणि पुणे जिल्हा त्यांच्यासाठी स्पेसिफिकली हा बायोडाटा आहे. तुम्ही जर का या रिजनमध्ये असाल तर आपल्या वधूवर केंद्राशी संपर्क करा. तुम्ही जर का या अपेक्षा बघत असाल तर नक्की संपर्क करा. या बायोडाटामधून सुद्धा आपल्यापैकी एकाच लग्न जुळलं तर नक्कीच आम्हाला खूप मोठा आनंद होईल. मग तुम्ही अजूनपर्यंत आपल्या विवाह केंद्रामध्ये नाव नोंदणीविषयी जर का माहिती घेतली नसेल तर नाव नोंदणीविषयी सुद्धा माहिती घ्या. मान्य आहे, कमी शिकलेल्या मुलींची स्थळं ही खूप कमी प्रमाणात आहेत. ही गोष्ट आपण ध्यानात घेऊनच नाव नोंदणी करावी. कारण मुलांच्या अपेक्षा असतात की आम्हाला कमी शिकलेल्या मुलगी चालतील. पण आज समाजामध्ये कमी शिकलेल्या मुली ह्या बोटावरती मोजण्या एवढ्या आहेत. मुलींचे शिक्षण सरास ग्रॅज्युएशन झालेले आहेत. ज्या मुली कमी शिकलेल्या आहेत त्यांच्या सुद्धा अपेक्षा विविध आहेत. प्रत्येक मुलीच्या पालकाला सुद्धा वाटत असते की आपली मुलगी शहरी भागात जावी. अशा आज अपेक्षा आहेत. अशा साधारण अपेक्षा असणाऱ्या साधारण कुटुंबातल्या मुलींची संख्या ही खूप कमी प्रमाणात आहे. आणि या वयोगटात म्हणजे साधारणतः या मुलीचं वय 40 प्लस आहे आणि या वयोगटामध्ये कमी शिकलेली मुलगी मिळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. असा बायोडाटा हजारात एखादा असतो. त्यामुळे खरोखर ही तुमच्यासाठी एक चालून आलेली सुवर्ण संधी आहे. त्याचा नक्कीच तुम्ही लाभ घ्या. माझी विनंती आहे, आपल्यापैकी एखाद्याचं लग्न या मुलीसोबत व्हावं, त्यासाठी आपण जेवढं शक्य तेवढे प्रयत्न करूयात. मला भेटायचं असेल ऑफिसमध्ये थेट तुम्ही मला भेटायला या. आपलं पुण्यामध्ये धनकवडी या एरियामध्ये आपलं ऑफिस आहे, बालाजीनगर बस स्टॉप तिथे. आणि साताऱ्यामध्ये एस स्टेशनच्या बरोबर समोर आपलं ऑफिस आहे. तुम्ही आपल्या ऑफिसचे तुम्हाला नंबर आहेत ते स्क्रीनवरती तुम्हाला दिसत आहेत. 89 83 89 37 87 84 46 299 756.
फोन करताना माझी विनंती आहे, सकाळी 10 ते 5 ही आपल्या ऑफिसची वेळ आहे. त्या वेळेतच कृपया तुम्ही फोन करा. ज्यावेळेस आणि तुम्ही माहिती घ्या मी कधी कोणत्या ऑफिसला अवेलेबल आहे, कारण बरीच जण लांबून येतात भेटायला. तुमची सुद्धा फेरी ही वाया जाता कामा नये. तुम्हाला जर का ऑफिसमध्ये येऊन नावनोंदणी करायची असेल तर आपल्या ऑफिसमध्ये आपले सहकारी असतात. ते तुम्हाला मदत करतील. तुम्ही थेट नावनोंदणी करू शकता. ऑनलाईन सुद्धा तुम्ही WhatsAppवर तुमचा बायोडाटा फोटो पाठवून नावनोंदणी करू शकता. आणि तुम्हाला जर का स्पेशली मला भेटायचं असेल तर फक्त मी कधी कोणत्या ऑफिसला अवेलेबल आहे त्याची माहिती तुम्हाला आपल्या ऑफिसवर मिळून जाईल. त्यावेळेस तुम्ही मला भेटायचं असेल तर तुम्ही त्या दिवशी मला नक्कीच भेटायला येऊ शकता. या स्थळासंदर्भात तुम्ही भेटायला आल्यानंतर तुमचा बायोडाटा असेल, योग्य असेल, सुयोग्य असेल, या अपेक्षित बसत असेल तर नक्कीच आपण त्या मुलीकडच्यांशी तुमचा फोन सुद्धा करून देऊ. त्यांना तुमचा बायोडाटा पाठवू. आपण होता तेवढं शक्य तेवढं आपण प्रयत्न सुद्धा नक्कीच करू. फक्त कमी शिकलेल्या मुलांसाठी मी पुन्हा एकदा व्हिडिओ सांगतोय की ज्या मुलांचं शिक्षण कमी झालेले आहेत, जी मुलं ग्रामीण भागात राहतायत, जी मुलं शेती हा व्यवसाय करतात, छोटी-मोठी नोकरी करतायत. आज त्या मुलांसाठी मिळती-जुळती स्थळं अतिशय कमी प्रमाणात आहेत. एक वर्षातून तुम्हाला आपल्या इथे 1000-1500 बायोडाटा पाहायला मिळतात. त्यामुळे वर्षातून तुम्हाला जास्तीत जास्त 40 ते 50 मुली ह्या तुम्हाला कमी शिकलेल्या पाहायला मिळतात. आणि या वयोगटात तर मला वाटतंय वर्षातून एखादा बायोडाटा, 2 वर्षातून एखादा बायोडाटा कमी शिकलेल्या मुलीचा हा पाहायला मिळत असावा. त्यामुळं मुलांना ही विनंती आहे, कमी शिकलेल्या मुलींची संख्या कमी आहे ही गोष्ट आपण लक्षात घ्यावी आणि मगच नावनोंदणी करावी. ज्या मुलांचं शिक्षण, मुलींचं शिक्षण चांगल्या पद्धतीमध्ये झालेलं आहे, इंजिनिअरिंग असेल, डॉक्टर असेल किंवा चांगलं शिक्षण झालेलं असेल, मुलगा हा चांगली नोकरी करतोय, चांगला व्यवसाय करतोय, त्यांच्यासाठी आपल्याकडे भरपूर प्रमाणात स्थळे आहेत. आपल्या ऑफिसमध्ये गव्हर्नमेंट ऑफिसर, IAS ऑफिसर पासून मुलं-मुलींची स्थळे आहेत. व्यवसाय करणाऱ्या मुलांची स्थळं आहेत, इंजिनिअर, डॉक्टर वधूवरांची स्थळे आहेत. शिक्षण असेल तर भरपूर प्रमाणात स्थळे आहेत. आज प्रॉब्लेम आहे तो म्हणजे कमी शिकलेल्या मुलांसाठी, कमी शिकलेल्या मुलांची स्थळं ही खूप कमी प्रमाणात आहेत. तोच एक मोठा प्रॉब्लेम आहे आणि ती गोष्टच फक्त तुम्ही लक्षात घ्या आणि मगच नावनोंदणी करा. कारण बऱ्याच जणांचं काय होतं की नावनोंदणी करतात आणि त्यांना कमी शिकलेल्या मुलींची स्थळं जास्त प्रमाणात हवी असतात. तर समाजामध्येच कमी शिकलेल्या मुलींची संख्या जर का कमी असेल, तर ती स्थळं सुद्धा आपसुकच तुम्हाला येताना सुद्धा कमीच प्रमाणात येणार. ही साहजिक एक गोष्ट आहे. फक्त माणसांचं कसं होतं प्रत्येक घरामध्ये रोज मुलांचे वय वाढल्यामुळे काही ना काहीतरी कारणावरून वादविवाद होत असतात. मुलांच्या घरात टेन्शन असतं. त्यांच्या आई-वडिलांना सुद्धा आज प्रचंड प्रमाणात टेन्शन आहे, की आपल्या मुलाचं आज लग्न कधी होणार? मुलाचं वय आता 30, 35, 40 जवळ मुलगा गेलेला आहे. काही जणांनी 40 ओलांडलेले आहेत. त्या मुलापेक्षा लहान मुलांची लग्न झाली आणि आज याचं लग्न कसं व्हायचं? आमच्या डोळ्यादेखत याचं लग्न व्हावं, असं बऱ्याच पालकांना वाटत आहे. मला सुद्धा बऱ्याच पालकांच्या वेळेस मी ऐकतो, बघतो सुद्धा मला सुद्धा मनापासून त्या गोष्टी वाईट वाटतात. पण आम्ही कुठल्या मुलीकडे त्यांना फोर्स करू शकत नाही, जबरदस्ती करू शकत नाही. शेवटी आमचं सुद्धा काम आहे, की त्यांना रिक्वेस्ट करणं, त्यांना आपला जो काही बायोडाटा असेल सांगणं आणि मुलीकडच्यांच्या सुद्धा अपेक्षांचा आम्ही आदर करतो. शेवटी प्रत्येकाच्या अपेक्षा ह्या वेगवेगळ्या असतात. आम्ही कोणाला जबरदस्ती करू शकत नाही. फक्त आम्ही त्यांना विनंती करू शकतो, की असं स्थळ आहे तुम्हाला जर का चाललं असेल तर बघा. त्यामुळे आमच्याही हातात काही मर्यादित गोष्टी असतात. शेवटी मुलीकडच्यांची जशी अपेक्षा असेल तसं स्थळ देणं आम्हाला त्यांचं काम आहे आणि जशी मुलाकडच्यांची अपेक्षा असेल तसं स्थळ देणं हे आमचं काम आहे. आणि मुलीकडच्यांच्या सुद्धा अपेक्षा ह्या कालांतरानं पुढं मागं होत असतात. त्यामुळे आपल्या हातात एकच गोष्ट आहे, की जोपर्यंत आपलं लग्न होत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहणं. बरेच पालक म्हणतात, की कुठल्याही परिस्थितीत आमचं ह्या महिन्यात लग्न झालं पाहिजे, ह्या 3 महिन्यात लग्न झालं पाहिजे, ह्या 6 महिन्यात लग्न झालं पाहिजे. तर प्रत्येक पालकासाठी मी एक गोष्ट सांगू इच्छितो, की लग्न कधी व्हायचे ना ते होणारच आहे. आपलं काम आहे लग्न होईपर्यंत प्रयत्न करत राहणे. एखाद्याचं लग्न नशीब असेल किंवा त्याची वेळ असेल तर ते 15 दिवसात सुद्धा जुळून जातं. मी कितीतरी उदाहरणं बघितलेली आहेत, की काही जणांचे लग्न अगदी सहजासहजी 5-10 दिवसामध्ये जमून जातात आणि काही जणांचं सगळं चांगलं असून सुद्धा लग्नासाठी हा विलंब होत आहे. त्यासाठी काही योग असतात, काही जणांच्या पत्रिका बघण्याची पद्धत वेगळी असते, काही जण वेगवेगळ्या ठिकाणी पत्रिका बघतात. कोणाचे ज्योतिष सांगतात की पत्रिका जुळत आहे, कोणाचे सांगतात नाही जुळत आहेत. त्यामधूनही लग्नासाठी विलंब होत आहे. प्रत्येकाचे वेगवेगळे कारण आहेत. काही जणांचे नातेसंबंध जुळत नाहीयेत. असे प्रत्येकाचे प्रत्येक स्थळाचा बघण्याकडे दृष्टिकोन हा वेगवेगळा असतो. त्यामुळे लग्नासाठी विलंब हा होत आहे. त्यामुळे विनंती आहे स्थळ आल्यानंतर तुम्ही प्रत्यक्ष बघा. तुम्हाला जर का आवडलं असेल तर. जास्त बारीक गोष्टीमध्ये कमी शिकलेल्या मुलांनी आता अडकू नका. हीच माझी विनंती राहील. कुठं ना कुठं तरी ॲडजस्ट करा. कमी शिकलेली मुलगी जर का मिळत नसेल प्रथम, तुमचं जर का वय वाढलं असेल, तुम्हाला जर का एखादी घटस्फोटी, विधवा मुलगीचा अर्ज असेल, तशाही स्थळाचा विचार करा. एखाद्या नॉर्मल अपंग मुलगी जर का तुम्हाला चालत असेल, तशाही स्थळाचा विचार करा. कारण कमी शिकलेल्या मुलींची संख्या ही अत्यंत कमी प्रमाणात आहे आणि त्यावरती जर का तुम्ही अडून राहिलात तर तशी स्थळं तुम्हाला खूप कमी प्रमाणात मिळतील. ही एक माझी मनापासून तुम्हाला एक सल्ला आहे, एक विनंती आहे. तुम्हाला जर का योग्य वाटला तर तुम्ही नक्कीच तो ऐकू शकता आणि शेवटी लग्न तुमचं आहे त्यामुळे तुम्हाला जो योग्य वाटेल तो डिसिजन तुम्ही नक्कीच घ्या. तर पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत रजा घेतो. धन्यवाद. जय शिवराय.